बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय गंभीर प्रकार समोर आलाय, तो म्हणजे गुंडाच्या खांद्यावर बसून पोलिसांनी डान्स केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांचा हा डान्स आता व्हायरल झालाय। नगरमध्ये मोहरमच्या कार्यक्रमातली ही घटना समोर आली आहे। विधानसभेत नितेश राणेंकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। अहमदनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीमध्ये एक एपीआय दर्जाचा अधिकारी गजेंद्र इंगळे झेंडीघाट पोलीस स्टेशन हा अक्षरशः एका 307च्या सराईत गुन्हेगाराच्या खांद्यावर बसून नाचतानाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। तो गुन्हेगार त्या एपीआय इंगळेवर पैसे पण उडवतोय। अशा पद्धतीने डिपार्टमेंट मधले हे काही सडके अधिकारी ज्यांच्यामुळे आज पोलीस खातं बदनाम होत आहे, या अशा संबंधित एपीआय ला तुम्ही सस्पेंड करावं अशी मागणी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे केली। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। आमच्या सरकारनं चांगलं काम केल्यानं विरोधक धास्तावलेत, गोंधळलेले आहेत, विरोधकांचा आत्मविश्वास डगमगलाय असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। सध्याच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी सुरू आहे, मागच्या सरकारमध्ये शासन आपल्या घरी अशी परिस्थिती होती अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। मागच्या सरकारमध्ये सगळा दर्जा घसरला, शिक्षणाचा, गुंतवणुकीचा, विकासांचा, विचारांचा दर्जा घसरला असं असलं तरी टोमण्यांचा दर्जा मात्र वाढला होता अशा शब्दात नाव न घेता उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला। 50 खोके म्हणून आम्हाला हिणवता, पण शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा असं पत्र मला आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सभागृहात सांगितलं। आता खरी शिवसेना आपल्याकडे आहे, तरी मी त्यांचे पैसे देऊन टाकल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्हाला काही नको, केवळ बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। बारसूतील आंदोलनाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलं। या आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग झाल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेत फडणवीसांनी केला। तसंच औरंगजेब आमचा हिरो होऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजच या देशाचे हिरो आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुंबई महानगरपालिकेत पालकमंत्री लोढांच्या कार्यालयावरून गदारोळ उडालेला होता। यावर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले। महापालिकेत पक्षांची कार्यालय नाहीत, नगरसेवक नाही, त्यामुळे पालिकेत तक्रार घेऊन येणाऱ्यांसाठी लोढांचं कार्यालय असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। नवनियुक्त सदस्य आल्यावर ते कार्यालय काढून टाकणार अशी घोषणा फडणवीसांनी केली। राज्यातले मोठे राजकीय पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याचं, अनेक छोट्या संघटनांसह पक्ष एकत्र येत राज्यात छोट्या पक्षांची नवी आघाडी तयार करणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय। याला प्रागतिक विचार मंच असं नाव देण्यात येणार असल्याचंही राजू शेट्टी म्हणाले। याबद्दल लवकरच कोल्हापुरात बैठक होणार असल्याचंही राजू शेट्टींनी सांगितलं। इस्लामपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा वाद शरद पवारांकडे पोहोचलाय। हे कार्यालय ताब्यात मिळावं यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली। यावेळी शनिवारच्या बैठकीत नाना पटोलेंसोबत चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन पवारांनी दिल्याचं ते म्हणाले। मानहानी प्रकरणातील खटल्यात गुजरात उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना मोठा दिलासा दिलाय। राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग त्यामुळे आता मोकळा झालाय। हायकोर्टानं शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असं आता सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य नव्हतं, सार्वजनिक आयुष्यात बोलताना भान बाळगलं पाहिजे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयानं सुनावलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। त्यानंतर काँग्रेसमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। काहीही हो याची पर्वा नाही, मी माझं काम करत राहणार
आयडिया ऑफ इंडियाचं संरक्षण करत राहणार असं राहुल गांधी म्हणाले. सुप्रीम कोर्टाकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळालाय. त्यानंतर सोलापुरात युवक काँग्रेसनं एक जल्लोष करत कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं. रागा बॅक असे पोस्टर हाती घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तेलंगणा सरकारनं शेतकऱ्यांना 19,000 कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा केल्यानंतर बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी लातूरात जल्लोष केला. लातूरच्या गांधी चौकात फटाके फोडून पेढे वाटण्यात आले.